सुटली. सगळी पोरं आपापले दप्तर घेऊन एकमेकांना खडू मारत पळत सुटली. थोड्याच वेळात शाळेत शांतता पसरली. मग मी जादू केली. अगडम बगडम माकडम. आणि काय आश्चर्य, शाळेतल्या वस्तू बोलू लागल्या. घंटा म्हणाली, मार खायचं तरी किती, कोणी पण यावं आणि कानाखाली टन वाजवून जावं. तुला म्हणून सांगते खडू दादा, मागच्या जन्मी मला शापच मिळाला होता की मला अंग भरून मार मिळेल. मग मी रडून रडून मुनिवरांकडून उशाप मिळवला. ते म्हणाले, जसं संकष्टीला चंद्र बघितल्याशिवाय लोक जेवत नाही, तसं तुझ्याशिवाय शाळेतलं पानही हलणार नाही. पानच काय, पुस्तक, पेन, शिक्षक, शिक्षिका काहीच हलणार नाही. खडू म्हणाला, मला तर लई मोठा शाप मिळालाय की तू झिजून 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 मरशील. मी पण रडून 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 मुनिवरांकडून उशाप मिळवला. ते म्हणाले, जगाला ज्ञान देण्याचं कार्य तुझ्यातून घडेल. फळा म्हणाला, ही पोरं माझ्या अंगावरून हात फिरवतात, मला कसं बिचकलं होतात. आता बाकांनी बोकाड पसरलो. बाका म्हटली, ही पोरं माझ्या अंगावरती बसून चित्र काढतात. बाजूलाच एक खुर्ची ठेवली होती. ते डिशीने टेबलाला म्हणाली, ए टेबल, ए टेबल, चल ना आपण लग्न करू. टेबल म्हणालो, करू का करू. अगं पण रोज एक जण तुझ्या जवळ चिटकून बसायला लागला तर मी काय करू. खडूला बघून फळाच्या मनात आलं, हम काले है तो क्या हुआ दिल वाले है, हम काले है तो क्या हुआ दिल वाले है, हम तेरे 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 चाहने वाले है. अहो, जेव्हा हे खडूला कळलं तेव्हा तो म्हणाला, नको रे बाबा, माझ्या छोट्या बहिणीने सांगून ठेवलंय मला माझ्या रंगासारखीच नवरी पाहिजे. ती मला म्हणाली, गली गली पण फुला सलखी शान, गली गली पण फुला सलखी शान, दादा मला कडूवईने आण, दादा मला कडूवईने आण. बाजूलाच 2 झाडू ठेवले होते. एक झाडू दुसरीला म्हणाला, तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं, तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं, शाळेमध्ये आपल्याला घरकुल नवं, शाळेमध्ये आपल्याला घरकुल नवं, नव्या घरामंदी कोण पहिलं झाडिलं, पहिलं झाडिलं मी मी. असं करत या दोघांच्या भांडणा सुरू झाल्या. तेवढ्यात सकाळ झाली आणि पुन्हा आवाज आला,